अस्तर बाहीला कसं जोडायचं आणि परफेक्ट बाही कशी तयार करायची हे आज आपण बघणार आहोत. तर बघा, मेन फॅब्रिक जे आहे ते बाहीच्या आकारानुसार समोरासमोर ठेवायचं आहे. जसा बाहीचा आकार आहे ती आकाराची साईड जी आहे ती समोरासमोर करायची आहे. आणि मेन फॅब्रिक जे आहे ना त्याची सुईची बाजू वर करायची आहे आणि उलटी बाजू जी आहे ती खाली करायची आहे. त्याच्यानंतर हे अस्तरची बाही बघा अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवायची आहे. व्यवस्थित असे आकारानुसार बाही ठेवायची आहे. त्यामुळे काय होतं तर आपल्या दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार होतात. नवीन शिकणाऱ्यांकडून बऱ्याच वेळा दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत त्या एकाच बाजूच्या तयार होतात. तर त्यांच्यासाठी मी इथं ही पद्धत दाखवत आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाह्यांना संगच आपल्याला टिप मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार होतील. हे बघा, या पद्धतीने दाबटिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. तर बघा, आतल्या साईडने मी टिप मारणार नाही, फॅब्रिक ग्लूचा वापर करून मी ते चिटकवून घेणार आहे. कारण कापड जे आहे ते गुळगुळीत आहे, त्याला मग टिप मारताना मग चुन्या पडतात. नवीन शिकणाऱ्यांनीसुद्धा बघा या पद्धतीने फॅब्रिक ग्लूचा वापर करायचा आहे. हे तुम्हाला मिशोवरती मिळून जाईल. तर बघा, त्याची लाईन जी आहे ती पातळ ओढायची आहे, जास्त जाड लाईन ओढायची नाही. आणि बघा, हाताने अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित ते एकमेकांना जॉईंट होईल आणि कुठंही फुगा बिगा येणार नाही. हे बघा, या पद्धतीने जर तुम्ही दोन्ही अस्तरच्या स्लीव्ज तयार केल्या तर त्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार होतील आणि परफेक्ट अस्तरसुद्धा तुमचं ब्लाऊज पीसाला जोडून होईल. तर बघा, इथं दोन्ही स्लीव्जला फॅब्रिक ग्लूने चिटकवून झालेलं आहे. आणि आता हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एका बाहीचं घेतलं मी, तर आता दुसऱ्या बाहीचंसुद्धा कट करून घेते. तर बघा, या पद्धतीने जर तुम्ही बाही तयार केल्या तर दोन्ही ज्या बाह्या आहेत त्या आपल्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार होतील. हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांनी नक्कीच अस्तरच्या बाह्या तयार करायच्या आहेत.